स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशनला सुरुवात केली होती. व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये आपण जे पॉइंट्स पाहिले त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या व्हेलोसिटीज पाहिल्या. व्हेलोसिटीज ॲट डिफरंट पोझिशन इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ठीक आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट केस आपण पाहिली, मास इज टाईड टू अ स्ट्रिंग. ही फर्स्ट केस आपण पाहिली आणि त्याच्यामध्ये मग आपण जे पॉइंट्स काढले, जस्ट लाईक व्हेलोसिटी ॲट टॉप मोस्ट पोझिशन, सेकंड व्हेलोसिटी ॲट बॉटम पोझिशन, थर्ड व्हेलोसिटी ॲट मिड पोझिशन. त्याच्यानंतर तसंच आपण टेन्शन पण फाइंड आउट केलं. डिफरन्स इन द टेन्शन काढला. अप्पर मोस्ट पोझिशनला आणि लोअर मोस्ट पोझिशनला टेन्शन मध्ये किती डिफरन्स असतो, अप्पर पोझिशनला टेन्शन किती असतं, लोअर पोझिशनला टेन्शन किती असतं, मिड पोझिशनला टेन्शन किती असतं, या सगळ्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. आज आपण सेकंड केस स्टडी करणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये मी थोडंसं तुम्हाला त्याबद्दल सांगितलं होतं. सेकंड केस आपल्याला या ठिकाणी स्टडी करायची आहे, ती म्हणजे मास टाईड टू अ रॉड. मास टाईड टू अ रॉड. मास काय करायचं आपल्याला आता, रॉडला टाईड करायचं. लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं, लास्ट टाइम आपण पाहिलं होतं की मास टाईड केलं होतं आपण स्ट्रिंगला. आता आपल्याला काय करायचं, मास टाईड टू अ रॉड. कुठलाही रॉड आपण आता या ठिकाणी रॉड जो आहे तो रिजिड असतो. नाउ देयर इज अ बेसिक डिफरन्स बिटवीन दिस टू केस. जर आपण मास स्ट्रिंगला टाईड केलं आणि रॉडला टाईट केलं तर याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, तर ज्यावेळेस स्ट्रिंग आपण युज करतो त्यावेळेस स्ट्रिंग मध्ये ज्यावेळेस आपण ते व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये होल्ड करतो त्यावेळेस ईच अँड एव्हरी पॉइंटला त्या ठिकाणी काय गरजेचं असतं, टेन्शन. इट रिक्वायर्ड टेन्शन ऍट ईच अँड एव्हरी पॉइंट. तसं जर आपण या ठिकाणी रॉडचा पाहत असेल तर जशी कंडिशन आपल्याला स्ट्रिंगच्या बाबतीत मिळते तशी रॉडच्या बाबतीत मिळत नाही. म्हणजे इट इज नॉट नेसेसरी. स्ट्रिंग मध्ये काय गरजेचं आहे, इट रिक्वायर्ड टेन्शन ऍट एव्हरी पोझिशन. प्रत्येक पोझिशनला त्या ठिकाणी काही ना काही टेन्शन मिळत राहतं. ठीक आहे. मग आता हे पूर्ण इक्वेशन आपल्याला डिराइव्ह करायचं नाहीये. या ठिकाणी आपल्याला फक्त काय बघायचं आहे, तर व्हेलोसिटीज आपण फाइंड आउट करणार आहोत. आणखीन एक महत्वाचा पॉईंट, स्ट्रिंग ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस स्ट्रिंग ज्यावेळेस टॉप मोस्ट पोझिशनला जाते त्यावेळेस त्या ठिकाणी मिनिमम इनिशियल सम व्हेलोसिटी त्या ठिकाणी असते. पण जर रॉड असेल तर रॉड ज्यावेळी म्हणजे रॉड रोल केल्यानंतर ज्यावेळेस आपला ऑब्जेक्ट अप्पर मोस्ट पोझिशनला जाईल त्यावेळेस व्हेलोसिटी 0 असली तरी चालते किंवा व्हेलोसिटी 0 होऊ शकते. म्हणजे टॉप मोस्ट पोझिशनला व्हेलोसिटी किती असते, 0 असते. मास ज्यावेळेस आपण रॉडला टाईड करतो त्यावेळेस ऍट टॉप मोस्ट पोझिशन व्हेन ऑब्जेक्ट इज ऍट टॉप position, then what is the minimum velocity? Then the minimum velocity must be equals to 0. velocity किती असू शकते, minimum velocity must be equals to 0. आता जर ज्यावेळेस आपण त्याला बॉटम पोझिशनला घेतला म्हणजे लोअर पोझिशनला घेतला तर मग लोअर मोस्ट पॉइंटला velocity किती असेल, तर velocity ऍट लोअर मोस्ट पॉइंट, velocity ऍट बॉटम पोझिशन म्हणा किंवा मग लोअर मोस्ट पॉइंटला मिनिमम velocity किती असते, तर इट मस्ट बी इक्वल्स टू √4 RG. म्हणजेच किती, √2 RG. ही व्हेलोसिटी कुठे आहे, लोअर मोस्ट पोझिशनला आहे. लोअर मोस्ट पॉइंटला व्हेलोसिटी किती आहे, व्हेलोसिटी मस्ट बी इक्वल्स टू √4 RG. दॅट मीन्स वॉट, 2 √RG. आणि थर्ड केस आपण या ठिकाणी बघणार आहोत, मिनिमम व्हेलोसिटी हॉरिझॉन्टल पोझिशनला. ज्यावेळेस रॉड हॉरिझॉन्टल पोझिशनला जाईल त्यावेळेस व्हेलोसिटी किती असणार आहे, व्हेलोसिटी ऍट मिड पॉइंट म्हणा किंवा मग हॉरिझॉन्टल पोझिशनला म्हणा किती व्हेलोसिटी आहे, इट इज √2 RG. अशा 3 वेगवेगळ्या व्हेलोसिटीज आपल्याला या ठिकाणी ऑब्झर्व करायला मिळतात. कधी, व्हेन मास इज टाईड टू अ रॉड. व्हेलोसिटी ऍट टॉप मोस्ट पोझिशन मिनिमम व्हेलोसिटी किती आहे, 0 आहे. व्हेलोसिटी ऍट लोअर मोस्ट पोझिशन म्हणजे बॉटम पोझिशनला व्हेलोसिटी किती आहे, √4 RG. म्हणजे आपण 2 √RG लिहिला. आणि व्हेलोसिटी ऍट मिड पॉइंटला व्हेलोसिटी किती आहे, √2 RG. दीज आर दी डिफरंट काइंड्स, डिफरंट फॉर्म्युलाज वेन दी रॉड मास इज टाईड टू अ रॉड. हे मग तुम्हाला एक्झाम याच्यामध्ये न्यूमरिकल मध्ये या व्हॅल्यूजचा यूज होईल. हे आपल्याला पूर्ण डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचं नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला टेन्शन पण फाइंड आउट करायचं आहे. लोअर मोस्ट आणि अप्पर मोस्ट पोझिशन मध्ये टेन्शन किती असतं ते टेन्शन आपण काढूया. टेन्शन, डिफरन्स इन द टेन्शन. टेन्शन ऍट लोअर मोस्ट पॉइंट मायनस टेन्शन ऍट uppermost point. Tension at lowermost point minus tension at uppermost point, it must be equals to 6 mg. जसं आपण स्ट्रिंग मध्ये आपल्याला जेवढं टेन्शन मिळालं होतं तेवढंच टेन्शन आपल्याला या ठिकाणी काय होतंय, या केसमध्ये मिळतं. हे फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट केस आपल्याला बघायची आहे, नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे स्फिअर ऑफ डेथ. स्फिअर ऑफ डेथ.
याच्या अगोदर आपण एक पॉइंट पाहिला होता. कुठला पॉइंट पाहिला होता? येस, व्हेरी गुड. जो आपण पॉइंट पाहिला होता तो वॉल और वेल ऑफ डेथ पाहिला होता. सिमिलरली तसाच हाही पॉइंट आहे. तुम्ही कधी सर्कस पाहायला गेला असाल तर सर्कस मध्ये बघा असा हा पूर्ण स्फिअर, असा स्फेरिकल पूर्ण जाळीचा म्हणजे मेटल असतो, लोखंडी असतो, असा लोखंडाचा पूर्ण असा एक बॉल असतो, जाळी त्या ठिकाणी असतो, स्फिअर असतो आणि त्या स्फिअर मध्ये काय केलं जातात? गाड्या मूव्ह केल्या जातात. मग त्या व्हेकल्स मूव्ह करत असताना त्या ठिकाणी जी व्हेलॉसिटी गरजेची असते दॅट व्हेलॉसिटी इट डिपेंड्स ऑन दी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये जी व्हेलॉसिटी आपण युज करतो त्या व्हेलॉसिटीचा युज आपण स्फिअर ऑफ डेथ मध्ये युज करणार आहोत. आता इथं या ठिकाणी काय होतं तर ज्यावेळेस तो रायडर बाईक राईड करत असतो त्यावेळेस सुरुवातीला तो छोटे छोटे सर्कल करत असतो. छोटे छोटे सर्कल करत करत मग तो काय करतो? मोठे मोठे सर्कल त्या ठिकाणी काय करत असतो? परफॉर्म करत असतो. मग या ठिकाणी 2 पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. कुठले 2 पॉइंट्स आहेत बघा? मे बी तुम्हाला हा पॉइंट एमसीक्यू ला विचारला जाऊ शकतो. पहिला पॉइंट आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे लिनियर स्पीड जो असतो. लिनियर स्पीड इज मोर फॉर अ लार्जर सर्कल. लिनियर स्पीड is more for larger circle. ठीक आहे, मी तुम्हाला मागाशी सांगितलं ज्यावेळेस व्हेकल त्या ठिकाणी राईड केले जाते त्यावेळेस काय केलं जातं तर सुरुवातीला छोटे छोटे सर्कल, हॉरिझॉन्टल सर्कल तो काय करत असतो त्या सर्कल मध्ये मूव्ह करत असतो राईड. त्याच्यानंतर तो काय करत असतो व्हर्टिकल सर्कल मध्ये बाईक येते. तुम्ही कधी पाहिलं सर्कस मध्ये कधी पाहिलं असेल नसेल किंवा मग तुम्ही जर नेटवर सर्च केलं ना तर तुम्हाला तो स्फिअर ऑफ डेथ पाहायला मिळेल, ज्याने तुमची कन्सेप्ट आणखीन चांगली लक्षात येईल. सुरुवातीला छोटे हॉरिझॉन्टल सर्कल तयार केले जातात. मग हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये लिनियर स्पीड इज मोर फॉर अ लार्जर सर्कल. ज्यावेळेस लार्जर सर्कल तयार केलं जातं त्यावेळेस लिनियर स्पीड कसा असतो? मोर असतो. मग स्मॉलर सर्कल असतील तर काय होतं तर स्मॉलर सर्कल मध्ये अँग्युलर स्पीड जो आहे तो मोर असतो. अँग्युलर स्पीड इज मोर फॉर अ स्मॉलर सर्कल. एमसीक्यू साठी हे पॉइंट विचारले जाऊ शकतात. अँग्युलर स्पीड इज मोर फॉर स्मॉलर सर्कल. ठीक आहे, बघा कशामध्ये आपण पाहतोय? स्फिअर ऑफ डेथ मध्ये पाहतोय. स्फिअर ऑफ डेथ हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये जशी व्हेलॉसिटी प्रत्येक पोझिशनला चेंज होते, ज्यावेळेस तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये जातो त्यावेळेस त्या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी चेंज होत राहते. ठीक आहे, जर लार्जर सर्कल मध्ये राईड करत असेल बाईक तर लिनियर स्पीड मोर असतो आणि जर स्मॉलर सर्कल मध्ये बाईक राईड करत असेल तर अँग्युलर स्पीड मोर असतो. ठीक आहे, क्लिअर झालं. आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे व्हेलॉसिटी ऍट द टॉप ऑफ अ कॉन्व्हेक्स ब्रिज. 2 मार्कला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. Velocity at the top of convex overbridge. डायग्राम आपल्याला इथे रिक्वायर्ड आहे. हा असा कॉन्व्हेक्स ओव्हरब्रिज आहे म्हणजे ब्रिज वरती ज्यावेळेस व्हेकल आपली जाते जस्ट लाईक हा असा सरफेस. 2च मिनिटं. ठीक आहे, हा असा कॉन्व्हेक्स ब्रिज आहे. या कॉन्व्हेक्स ब्रिज वरती बरोबर आपली पोझिशन, आपली व्हेकल जे आहे ते या पोझिशनला आहे. ज्यावेळेस व्हेकल या पोझिशनला येते, या पोझिशनला व्हेकल आल्यानंतर बट ऑब्वियस व्हेकलचं जे वेट आहे हे कसं असणार आहे? व्हर्टिकल इन दी डाऊनवर्ड डिरेक्शन. त्याच्यानंतर या व्हेकल वरती या सरफेस कडून जो फोर्स एक्झर्ट होणार आहे दॅट मीन्स इट इज दी नॉर्मल रिएक्शन, इट इज इन दी अपवर्ड डिरेक्शन. ठीक आहे, हा जो आहे हा कॉन्व्हेक्स ब्रिज आहे. कॉन्व्हेक्स ब्रिज हा सेंटर ऑफ दॅट सर्क्युलर पाथ. आता कॉन्व्हेक्स आहे म्हणजेच हा जो आहे इथं काय होणार आहे? आपली व्हेकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे त्यामुळे हा सेंटर आहे आणि ही जी आहे ही रेडियस ऑफ दॅट कर्वेचर. हा जो कर्व सरफेस रोड आहे त्याचा ती रेडियस आहे, हा सेंटर आहे. या ठिकाणी व्हेकलचं वेट आहे mg, इट इज ऍक्टिंग व्हर्टिकल इन द डाऊनवर्ड डिरेक्शन आणि या ठिकाणी आहे नॉर्मल रिएक्शन
आपल्या सरफेस कडून म्हणजे हा जो कॉन्व्हेक्स सरफेस आहे रोडचा, या रोडच्या कॉन्व्हेक्स सरफेस वरून याच्यावरती काय झालेलं आहे, नॉर्मल रिॲक्शन एक्झर्ट झालेलं आहे. ठीक आहे. आता इथं हा आपल्याला दिसताना सर्क्युलर पाथ आहे, सर्कल कर्व सरफेस आहे, म्हणजे इथं व्हेकल काय करणार आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे. सर्क्युलर मोशन साठी काय रिक्वायर्ड असतं, येस व्हेरी गुड, इट इज द सेंट्रिपिटल फोर्स इज रिक्वायर्ड फॉर सर्क्युलर मोशन. दॅट रिक्वायर्ड सेंट्रिपिटल फोर्स इज गिवन बाय दिस टू कॉम्पोनंट. या दोन कॉम्पोनंटने मिळून काय प्रोव्हाइड केलेला आहे, रिक्वायर्ड सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केलेला आहे. पण हे दोन्ही कसे आहेत, अपोजिट डायरेक्टेड आहेत, त्यामुळे आपल्याला इक्वेशन जे लिहायचं आहे ते कसं लिहिता येणार आहे, बघा हियर m minus mg is equals to mv square divided by r. इक्वेशन आलं लक्षात, n minus mg is equals to what, it must be equals to mv square divided by r. हे इक्वेशन आपल्याला इथं मिळालं. व्हेकल आपले कुठे आहे, टॉप मोस्ट पोझिशनला आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे, नाव हियर वी हॅव टू फाइंड आउट द स्पीड. म्हणजे ज्यावेळेस व्हेकल अशी आपली कॉन्व्हेक्स सरफेस वरती जाईल, कॉन्व्हेक्स सरफेस वरती गेल्यानंतर या ठिकाणी स्पीड किती असेल. आता इथं एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, ज्यावेळेस व्हेकल अशा कॉन्व्हेक्स सरफेस वरती टॉपमोस्ट पोझिशनला येते त्यावेळेस नॉर्मल रिॲक्शन जी आहे ही किती असते, अर्थ सरफेस कडून जे एक्झर्ट होणारी नॉर्मल रिॲक्शन आहे ही किती असते, 0 असते. त्यामुळे इक्वेशन आपल्याला कसं मिळणार आहे, हियर एन आपला काय झाला, 0 झाला. n is equals to 0, that means mg is equals to mv square divided by r. या m ला हा m कॅन्सल झाला, v square is equals to rg and v is equals to under root rg. Now this is the maximum or minimum surface speed of a vehicle when the vehicle is at the topmost position. मग आता इथं काय झालेलं आहे, आपण आता या ठिकाणी काय करूया, इक्वेशन मध्ये आपला निगेटिव्ह साइन येते ना, सो दॅट आपण काय करूया, इक्वेशन रिअरेंज करून घेऊया. मी थोडंसं इक्वेशन रिअरेंज करून, बिकॉज व्हेलॉसिटी निगेटिव्ह मध्ये आपण इथं घेऊ नाही शकत आहे, व्हेलॉसिटी आपल्याला पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. बरं, इक्वेशन आपण असं घेऊया, mg मायनस n इज इक्वल्स टू mv स्क्वेअर अपॉन r. आणि म्हणजे आपल्याला इक्वेशन सिम्प्लिफाय करण्यासाठी, फॉर सिम्प्लिसिटी ऑफ इक्वेशन आपण इथं काय घेतोय, n ची व्हॅल्यू 0 होते. फॉर सिम्प्लिसिटी ऑफ इक्वेशन हियर n इज इक्वल्स टू 0, दॅट मीन्स व्हॉट, mg is equals to mv square divided by r, m gets cancelled, v square is equals to rg, v is equals to under root rg. This is the maximum speed of a vehicle on a convex bridge. ज्यावेळेस तो कॉन्व्हेक्स ब्रिज वरती जातो, कॉन्व्हेक्स ब्रिज वरती गेल्यानंतर त्याचा स्पीड किती असणं गरजेचं आहे, हियर vmax is equals to root rg. This imposes an upper limit ऑफ द स्पीड. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, स्पीडचा हा अप्पर लिमिट दाखवलेला आहे. ठीक आहे, इक्वेशन एकदा व्यवस्थित पाहून घ्या. इक्वेशन मध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही माझ्या नंबरवरती मेसेज करून मला विचारू शकता. ठीक आहे, बघा आता व्यवस्थित परत एकदा मी एक्सप्लेन करते कॉन्सेप्ट. हा कॉन्व्हेक्स रोड सरफेस आहे, कॉन्व्हेक्स ब्रिज आहे. या कॉन्व्हेक्स ब्रिज वरती आपली व्हेकल या पोझिशन मध्ये आहे. व्हेकलचं वेट mg ऍक्टिंग व्हर्टिकली इन द डाउनवर्ड डिरेक्शन, n इज द नॉर्मल रिॲक्शन, c इज द सेंटर ऑफ दॅट कर्व रोड अँड r इज द रेडियस ऑफ कर्वेचर. ठीक आहे, आता इथे हे दोन आपण बघितलं. आता इथं काय होतंय, कर्व सरफेस वरती व्हेकल आहे, म्हणजे हा काय करणार आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे. सर्क्युलर मोशन साठी काय रिक्वायर्ड असतं, सेंट्रिपिटल फोर्स इज रिक्वायर्ड फॉर सर्क्युलर मोशन. मग सर्क्युलर मोशन साठी जो रिक्वायर्ड सेंट्रिपिटल फोर्स असतो तो कोण प्रोव्हाइड करतो, हे दोन मिळून प्रोव्हाइड करतो. मग या ठिकाणी आपण इक्वेशन काय लिहिलं, mg मायनस n इज इक्वल्स टू mv स्क्वेअर डिवायडेड बाय r. आता इथं n ची व्हॅल्यू 0 का घेतली, तर n काय दाखवतोय, n कॉन्टॅक्ट दाखवतोय. ठीक आहे, फॉर मेंटेनिंग द कॉन्टॅक्ट n मस्ट बी इक्वल्स टू 0. पण आणखीन एक पॉईंट इथं मला सांगावासा वाटतोय, जर स्पीड इन्क्रीज झाला तर n काय होत जातो, डिक्रीज होतो. ऍज स्पीड इन्क्रीजेस n गोज ऑन डिक्रीजिंग. बघा इथं हा महत्वाचा पॉइंट आहे, ऍज स्पीड इन्क्रीजेस n गोज ऑन डिक्रीजिंग. n काय होतं, डिक्रीज होतो. ठीक आहे, मग हा n काय करतोय, नॉर्मल म्हणजे n काय करतोय, कॉन्टॅक्ट शो करतोय. मग हा फॉर मेंटेनिंग द कॉन्टॅक्ट n मस्ट बी इक्वल्स टू 0. फॉर मेंटेनिंग द इक्वेशन n ची व्हॅल्यू 0 घेतली, इक्वेशन मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, आपल्याला इथं मॅक्झिमम स्पीड मिळाला. मॅक्झिमम सेफ्टी स्पीड ऑफ अ व्हेकल व्हेन द व्हेकल इज ॲट द
टॉप मोस्ट पोझिशन. ज्यावेळी व्हेकल टॉप पोझिशनला जाईल त्यावेळी किती स्पीड असणं गरजेचं आहे, Vmax इज इक्वल्स टू रूट आर जी. जसं आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये पाहिलं होतं, ज्यावेळेस व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये टॉप पोझिशनला गेल्यानंतर किती स्पीड मिळाला होता, हा स्पीड मिळाला होता. ठीक आहे, समजला हा पॉईंट. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर आता या ठिकाणी आपला सर्क्युलर मोशन जो आहे, आता रोटेशनल डायनामिक मध्ये दोन पार्ट्स आहेत. एक आहे सर्क्युलर मोशन आणि दुसरा आहे रोटेशनल मोशन. त्यातला सर्क्युलर मोशन या ठिकाणी एंड झालेला आहे, म्हणजे टॉपिकचा फर्स्ट पार्ट एंड, लेसनचा फर्स्ट पार्ट एंड झालेला आहे. तर लेसनचा सेकंड पार्ट आपल्याला स्टार्ट करायचा आहे, तो म्हणजे रोटेशनल मोशन. मग आता रोटेशनल मोशन मध्ये काय काय कॉन्सेप्ट्स आहेत, काय काय इक्वेशन्स आहेत, हे आपण पाहणार आहोत. आता आपला टॉपिक लेसनचा फर्स्ट पार्ट कव्हर झालेला आहे. ठीक आहे, मग या फर्स्ट पार्ट मध्ये आपण काय काय पाहिलं होतं, तर आपण सुरुवातीला पाहिलं होतं व्हर्टिकल सर्क्युलर सुरुवातीला आपण जे पॉइंट्स कव्हर केले त्याच्यामध्ये आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ऍक्सेलरेशन या कॉन्सेप्ट्स पाहिल्या. त्याच्यानंतर लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर ऍक्सेलरेशन, लिनियर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये असलेलं रिलेशन आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण बँकिंग ऑफ रोड पाहिलं. त्याच्यानंतर व्हेकल कर्व सरफेस वरती गेल्यानंतर स्पीड किती असतो हे आपण पाहिलेलं आहे. कोनिकल पेंड्युलम पाहिलेला आहे. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन पाहिलेला आहे. हा सगळा पार्ट जो आहे तो कशामध्ये जातो, इट इज इन दी सर्क्युलर मोशन. आता आपला पार्ट जो स्टार्ट होतो तो काय आहे, रोटेशनल मोशन. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऍज अन अनालॉगस क्वांटिटी ऑफ मास, हा रोटेशनल मोशनचा पार्ट चालू होतो. आता हा पार्ट स्टडी करण्याआधी आपण बघूयात रोटेशनल मोशन. सर्क्युलर मोशन आपल्याला माहिती आहे, व्हॉट इज द सर्क्युलर मोशन, द मोशन ऑफ अ पार्टिकल अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल इज व्हाट इट इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. व्हाट इज द रोटेशनल मोशन, द मोशन ऑफ अ पार्टिकल अलॉंग इट्स ओन ऍक्सिस. ओन ऍक्सिस बरोबर पार्टिकलची जी मोशन आहे, दॅट मोशन इज व्हाट इट इज कॉल्ड एज रोटेशनल मोशन. फॉर एक्झाम्पल, आता इथे बघा, जर आपण असं चाललो तर हा काय झाला, सर्क्युलर मोशन झाला. आणि जर असं मूव्ह केलं तर हा काय झाला, रोटेशनल मोशन झाला. नाउ दिस इज द डिफरन्स. सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकल सर्कलच्या अलॉंग मूव्ह होतो आणि रोटेशनल मोशन मध्ये पार्टिकल ऍक्सिस भोवती काय होतं, रोटेट होतं. बॅलेट डान्सरचं एक्झाम्पल, बॅलेट डान्सर काय करते, बॅलेट डान्सर तिच्या टो वरती स्पिन करत असते, म्हणजे त्याच्या ऍक्सिस भोवती ती काय होत असते, रोटेट होत असते. दिस इज द काइंड ऑफ रोटेशनल मोशन. ठीक आहे, तर आता रोटेशनल मोशन मध्ये एक महत्वाची कॉन्सेप्ट आपण इथे युज करतो, इट इज द मुवमेंट ऑफ इनर्शिया. काय पाहतो आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया. आता ही जी कॉन्सेप्ट आहे, दिस मोमेंट ऑफ इनर्शिया इज अॅनालॉगस विथ दी मास ऑफ एन ऑब्जेक्ट. मोमेंट ऑफ इनर्शिया ही कशा बरोबर अॅनालॉगी दाखवते, मास ऑफ एन ऑब्जेक्ट. जसं आपण पाहिलं, डिस्प्लेसमेंट इज लिनियर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, लिनियर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी, लिनियर ऍक्सेलरेशन, अँग्युलर ऍक्सेलरेशन. तसंच इथं मोमेंट ऑफ इनर्शिया काय इंडिकेट करतो, मोमेंट ऑफ इनर्शिया इज अॅनालॉगस विथ द मास ऑफ एन ऑब्जेक्ट. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच काय, इट इज अॅनालॉगस विथ द मास ऑफ ऑब्जेक्ट. जसा फोर्स इज अॅनालॉगस विथ द टॉर्क, मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे काय, टॉर्क, तसा मोमेंट ऑफ इनर्शिया हा काय करतो, इट इज अॅनालॉगस विथ द मास ऑफ एन ऑब्जेक्ट. मग आता या ठिकाणी आपल्याला ऍक्सिस ऑफ रोटेशन साठी जी एनर्जी रिक्वायर्ड आहे, फर्स्ट इक्वेशन आपण फाइंड आउट करणार आहोत, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल ऑब्जेक्ट. आता कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल ऑब्जेक्ट जर आपल्याला पाहायचं असेल तर या ठिकाणी काय होतं, असं सपोज डोअर आहे, डोअरचे जे हिंजेस असतात, त्या डोअरच्या हिंजेस, डोअर ज्यावेळेस आपण ओपन किंवा क्लोज करतो, डोअर ओपन किंवा क्लोज करत असताना डोअरचे जे हिंजेस आहेत ते हिंजेस, त्या हिंजेसच्या अलॉंग डोअर काय होत असतं, ओपन किंवा क्लोज होत असतं. मग हे डोअर ओपन किंवा क्लोज होत असताना त्या ठिकाणी किती एनर्जी आपल्याला प्रोव्हाइड करावी लागते, ते कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन आपण फाइंड आउट करणार. फर्स्ट इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, इक्वेशन कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेटिंग बॉडी. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी, किंवा मग रिजिड बॉडी म्हटलं तरी चालेल. कायनेटिक एनर्जी ऑफ अ रिजिड बॉडी. नाव
This one is the axis of rotation and this one is the rigid body. Suppose the body, this one is the rigid body of any shape. कुठल्याही शेपची तुम्ही rigid body या ठिकाणी ड्रॉ करू शकता. Suppose now the rigid body is rotated about an axis of rotation with a velocity. Here omega is the angular velocity of the body rotated along that axis of rotation. Suppose the body is made up of large number of tiny particles. Body काय आहे? Body is made up of large number of tiny particles. As the body is made up of large number of tiny particles, suppose this one is the first particle. M1 is the mass of that particle and R1 is the distance of the particle from the axis of rotation. Now here M2 is the mass of second particle. It is at a distance R2 up to similarly असेच आपण n particle घेऊयात. Mn is the mass of n particle. It is at a distance Rn from the axis of rotation. This is the center of the central point. म्हणजे या सेंटर मधून प्लेन लॅमिनर बॉडी आहे. या प्लेन लॅमिनर बॉडीच्या या पॉइंट पासून ऍक्सिस ऑफ रोटेशन पास झालेलं आणि याच्या अलॉंग बॉडी काय होते? रोटेट होते. ठीक आहे. मग आता इथे आपल्याला काय फाइंड आउट करायचं? हिअर वी हॅव टू फाइंड आउट द इक्वेशन फॉर द कायनेटिक एनर्जी ऑफ अन रोटेटिंग बॉडी. ठीक आहे. मग आता इथे काय आपण पाहणार आहोत? हिअर M1 is the mass of first particle. सुरुवातीला मी तुम्हाला काय सांगितलं? बॉडी कशी तयार झालेली आहे? बॉडी इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ टायनी पार्टिकल्स. त्यामुळे M1 इज द मास ऑफ फर्स्ट पार्टिकल. किती डिस्टन्स वरती आहे? R1 एवढ्या डिस्टन्स वरती. M2 इज द मास ऑफ सेकंड पार्टिकल. किती डिस्टन्स वरती आहे? R2. असेच n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. Mn इज द मास ऑफ n पार्टिकल. किती डिस्टन्स वरती आहे? Rn एवढ्या डिस्टन्स वरती आहे. ठीक आहे. मग आता इथे आपण बघूया ज्या कन्सेप्ट आपण युज केलेल्या आहेत त्या कन्सेप्ट आपण इथे लिहून घेऊया. M1, M2 up to Mn, masses of each particle. Each particle. R1, R2 up to Rn. These are the distance of each particle from axis of rotation. आता इथं अँग्युलर व्हेलॉसिटी जी आहे ते अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. लिनियर व्हेलॉसिटी जी आहे ते लिनियर व्हेलॉसिटी चेंज होते. आता ऑब्जेक्ट जरी रोटेशनल मोशन परफॉर्म करत असेल तरी पार्टिकल जे आहेत ते पार्टिकल काय करत असतात? सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतात. त्यामुळे प्रत्येक पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी जी आहे ती लिनियर व्हेलॉसिटी कशी असणार आहे? डिफरंट असणार आहे. आता हे ऍक्च्युअली डायग्राम मध्ये दिलेलं नाहीये बट हे या ठिकाणी आपल्याला इथं पार्टिकलची ही लिनियर व्हेलॉसिटी आहे V1, ही लिनियर व्हेलॉसिटी आहे V2 अप टू ही लिनियर व्हेलॉसिटी आहे Vn. स्पीड त्याचा अँग्युलर स्पीड जो आहे तो कॉन्स्टंट आहे पण लिनियर स्पीड जे आहे लिनियर स्पीड काय आहे? डिफरंट आहेत. हे लिनियर स्पीड कसे डिफरंट आहेत ते आपण या ठिकाणी बघूया.